बापरे! आज माझ्यासोबत असं काय होईल ह्याची आयडिया मला थोडी पण नव्हते बरं का. आणि हा सकाळचा सीन आमच्यात रोजच असतो. बाप लोक जेवण करत बसतात आणि नंतर मला मार्केटला जायचं होतं, त्याच्यामुळे आज मी सगळं काम लवकरच आवरलं होतं. आणि मी मागच्या आठवड्यात ब्लाऊज स्टिच करायला टाकले होते, तिकडेच मी आधी जाणार होते. आणि बाहेरचं वातावरण खूप छान झालं होतं, त्याच्यामुळे आभी पण बघत बसला होता. नंतर त्याला कुरकुरे वगैरे घेऊन दिले आणि तिथे गेल्यानंतर हा काय शांत बसतोय, खोड्या करत होता. म्हणून म्हणलं त्याला थोडंसं बिझी ठेवावं, पण त्याने काही त्या आंटीला शांत बसू दिलेलं नाही. मग नंतर तिथलं काम आवरून मग मी मार्केटला चालले होते. आणि अभि तिथे पण गेल्यावर खूप जास्त कडकड करत होता, म्हणून त्या अंकलने ना त्याला शांतच केलं बरं का. असा शांत बसला होता तो. नंतर मी तिथे माझ्या एका फ्रेंडसोबत गेले होते, तिला ड्रेस घ्यायचा होता. मी पण काय ट्राय करून बघितलं, नंतर बिल वगैरे झालं. नंतर सकाळी लवकर आलो होतं, त्याच्यामुळे काय खाल्लं पण नव्हतं. मग ढोका वगैरे खाल्ला. नंतर अभिला लस्सी वगैरे दिली होती बरं का. तशी तर आमची सगळी शॉपिंग झाली होती. पण श्रावण महिना चालू आहे आणि हिरव्या बांगड्या खूप छान आलेल्या आहेत, त्याच्यामुळे बांगड्या पण घेतल्या. त्याच्या काही क्लिप्स नाही घेऊ शकले मी. आणि नंतर घरी यायला खूप लेट झालं होतं. आणि मग घरी येऊन बघते तर काय हे भाजी ना, सगळी सकाळची भाजी आहे बघा, सगळी खराब झाली. आता भूक तर जास्त लागली होती म्हणून पटपट खिचडी बनवायला घेतली. तोपर्यंत अभिरने अंडं फोडलं. आता त्याला काय बोलवती, सॉरी बोलला. मग म्हणलं आधी ह्याला झोपवावं, आधी ह्याला झोपवायला घेतलं. तोपर्यंत खिचडी पण झाली होती. नंतर मग जेवण वगैरे केलं. जेवण करतच नाही एडिटिंग चालू होतं माझं, कारण खूप लेट झालं होतं आधीच. आणि आज खूप जास्त थकले, त्याच्यामुळे आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.